नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, LLB 3 इयरची नवीन अपडेट आलेली आहे। कॅप राउंड 1 चे जे काही कॅप शेड्यूल आहेत, रजिस्ट्रेशन डेट्स आहेत त्या आउट झालेल्या आहेत। पर्टिक्युलर आपण रजिस्ट्रेशनची डेट्स बघणार आहोत, कधीपर्यंत कॅप राउंड चालू असणार आहे, त्यानंतर अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट हे कधी अपलोड होणार आहे त्याची लिस्ट किंवा रँक वाईज लिस्ट आपण बोलत असतो। त्याची पूर्ण डिटेल्स या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे क्लिअर होतील। ठीक आहे, आपण CETच्या वेबसाईटला आलो आहोत। CETच्या वेबसाईटला आल्याच्या नंतर आपल्याला ॲडमिशन प्रोसेस 2024 आणि 25 यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतरला आपण ड्रॉपडाऊन खालती गेल्याच्या नंतर LLB 3 इयर्स यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला ॲडमिशन शेड्यूल यावरती क्लिक करायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला दिसत आहे LLB 3 इयर कॅप रजिस्ट्रेशन शेड्यूल हे आउट झालेलं आहे। याचं जर आपण टेंटेटिव्ह जी डेट आहे ती आपल्याला बघायची आहे। यामध्ये 9 जुलै 2024 हे काल अपडेट झालेलं होतं। ठीक आहे, याची आपण प्रॉपर जी डेट आहे ती आपण बघणार आहोत, जी डेट कशा पद्धतीने आहे। ठीक आहे, यामध्ये जर आपण बघितलं तर कॅप राउंड 1 यांचं कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन महाराष्ट्र आणि आउटसाइड महाराष्ट्र स्टुडंट यांच्यासाठी 11 जुलै 2024 ते 18 जुलै 2024 पर्यंत हे रजिस्ट्रेशन चालू असणार आहे। खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होतं की कॅप रजिस्ट्रेशन जे आहे कधीपर्यंत चालू असणार आहे, तर बघितलं आपण तर 7 to 8 डेज हे आपलं कॅप रजिस्ट्रेशन चालू असणार आहे। त्यानंतर मग काय होणार आहे, त्यानंतर तुमचं जे काही तुम्ही डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करणार आहात त्याचं अपलोड केलेले डॉक्युमेंट्स याचं व्हेरिफिकेशन होणार आहे। म्हणजे तुम्हाला ऑनलाईनच तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत आणि व्हेरिफिकेशन जी टीम असेल ती टीम तुमचं डॉक्युमेंट व्हेरीफाय करणार आहे आणि तुमच्या पोर्टललाच तुम्हाला जे तुमचं डॉक्युमेंट आहे हे व्हेरीफाय असं त्यामध्ये येणार आहे। त्याची जी डेट आहे 11 जुलै 2024 ते 21 जुलै 2024 पर्यंत। ठीक आहे, त्यानंतर मग तुमचं डिस्प्ले अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट कॅप राउंड 1 हे कधी अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट होणार आहे, तर 23 जुलै 2024 रोजी अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट ही पब्लिश होणार आहे। अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट म्हणजे काय, जे तुम्ही डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड केलेले आहेत, तुमचे नाव, DOB या सर्व गोष्टी तुम्हाला अल्फाबेटिकल लिस्टमध्ये परत एकदा चेक करायचं असतं। त्यामध्ये प्रॉपर सर्व तुमचं असेल तर काही प्रॉब्लेम नाही। ज्या विद्यार्थ्यांना काही चेंजेस करायचे असतील तर ते चेंजेस करू शकतात। त्यांना रिझॉल्विंग ग्रीव्हियन्स अल्फाबेटिकल लिस्ट कॅन्डिडेट ॲप्लिकेशन फॉर्म आणि अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, जर कोणाची कास्ट सर्टिफिकेट जर काय अपलोड करायचं असेल तर तुम्ही परत एकदा तुम्हाला चान्स भेटला जातो। तो 23 जुलै 2024 ते 26 जुलै 2024 पर्यंत तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर तुम्हाला तो टाईम दिलेला असतो। ठीक आहे, सो कॅप राउंड 1च्या हे जी अल्फाबेटिकल लिस्ट आहे, काही चेंजेस करायचे असतील तर तुम्हाला ही डेट दिलेली आहे आणि त्यानंतर मग तुमचे फायनल मेरिट लिस्ट कॅप राउंड 1 साठी ही जी पब्लिश होणार आहे ते 29 जुलै 2024 रोजी। सो स्टार्टिंग जे आपलं असणार आहे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन 11 जुलै म्हणजे उद्यापासून चालू होणार आहे। त्याची स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देणार आहे, कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा आहे कॅप राउंड 1चं। त्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सर्व गोष्टी तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुम्हाला माहिती पडतील। ठीक आहे, त्यानंतर मग तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड होतील। डॉक्युमेंट्स अपलोड झाल्याच्या नंतर तुमची अल्फाबेटिकल लिस्ट ही पब्लिश होईल कॅप राउंड 1ची। त्यानंतर काही चेंजेस जर असतील तर तुम्ही चेंजेस करू शकता। जर काही चेंजेस कोणाचे नसतील काही प्रॉब्लेम नाही आहे, डायरेक्ट तुमची फायनल मेरिट लिस्ट कॅप राउंड 1ची ही मेरिट लिस्ट 29 जुलै 2024 रोजी ही मेरिट लिस्ट तुमची पब्लिश होणार आहे। सो कॅप राउंड 1चे जे रजिस्ट्रेशनची डेट्स आहेत ते आउट झालेले आहेत आणि प्रॉपर तुम्हाला कॅप राउंड 1ची इन्फॉर्मेशन यामध्ये मी तुम्हाला दिलेली आहे। ठीक आहे, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल आपला आहे तुमचाच आहे, सो नक्की याला सबस्क्राईबसुद्धा करा। थँक्यू सो मच।